एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात नॉनस्टॉप 25 बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे थंडीची। राज्यातील बहुतांश शहरांचा पारा 7 च्या खाली गेलेला आहे। आज नगरमध्ये निच्चांकी तापमान नोंदवण्यात आलेलं आहे। 5.6 इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे। खास करून विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राच्या पट्ट्यात सर्वाधिक थंडी जाणवतीये। दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रावरती होणार आहे, त्यामुळे येत्या आठवड्यात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता देखील वर्तवली जाते। तर नगरचं तापमान निच्चांकी नोंदवलं गेलेलं आहे 5.6 डिग्री सेल्सिअस इतकं। नाशिक 7.5 डिग्री सेल्सिअस, पुणे 8.4 डिग्री सेल्सिअस, नागपूर 8.4 डिग्री सेल्सिअस। त्यामुळे बहुतांश शहरांचा पारा हा 7 च्या खाली आहे। देशभरातील विविध कारवाई दरम्यान नव्या नोटांचं मोठं गबाड हाती लागलेलं आहे। कर्नाटकातील एका हवाला दलालाच्या घरावरती मारलेल्या छाप्यादरम्यान 5,70,00,000च्या 2,000च्या नव्या नोटा तर 100 आणि 20 रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात 90 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली आहे। गोवा आणि कर्नाटकच्या आयकर विभागाने ही कारवाई केली आहे। या कारवाई दरम्यान 32 किलो सोनंही जप्त करण्यात आलंय। चित्रदुर्ग जिल्ह्यातील चिल्लाकेरे गावामध्ये राहणाऱ्या हवाला दलालाने घरातील बाथरूममध्ये ही काळी संपत्ती लपवून ठेवली होती। तर दिल्लीच्या ग्रेटर कैलाश भागातून नव्या नोटांच्या रूपातील 10 कोटी जप्त केले गेले। सासवड पोलिसांनी जप्त केलेली 10.5 लाख रुपयांची रोकड आणि इनोव्हा कार पुण्यातील भाजपचे माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर यांच्या मालकीची असल्याचं समजतंय। शुक्रवारी दुपारी पोलिसांनी ही रोकड जप्त केली। यावेळी कारमध्ये केसकर आणि भाजपच्या युवक आघाडीचे अध्यक्ष दीपक पोटे यांच्यासह 4 जण होते। जप्त केलेल्या 10.5 लाखांची रक्कम ही जुन्या 500 आणि हजारांच्या नोटांच्या स्वरूपात आहे। दरम्यान बँकेत पैसे बदलून घेण्यासाठी जात असल्याचं स्पष्टीकरण उज्ज्वल केसकर यांनी दिलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवरती जोरदार हल्लाबोल केलाय। विरोधकांना सत्य पचवण्याची ताकद नाही म्हणून मला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला। शिवाय म्हणूनच मी नोटबंदीवरती सभांमधूनच भाष्य करत असल्याचंही ते म्हणाले। गुजरातच्या डीसा इथे मोदींनी बनास डेअरी चीज प्लांटचं उद्घाटन केलं। यावेळी ते बोलत होते। 8 नोव्हेंबरनंतर ज्यांनी देखील काळा पैसा पांढरा करण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एकही जण कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही असं मोदी म्हणाले। सरकार कहती है प्रधानमंत्री आकर के कहने को तैयार है, लेकिन उनको मालूम है उनका झूठ टिक नहीं पाता है और इसलिए वो चर्चा से भागते रहे हैं। और इसलिए लोकसभा में मुझे नहीं बोलने दिया जाता, मैंने जनसभा में बोलने का रास्ता चुन लिया। ये सबके सब पकड़ी जाने वाली, कोई बचने वाला नहीं है। 2 महीना, 3 महीना, 6 महीना जिन्होंने भी 8 तारीख के बाद नए पाप किए हैं वो तो किसी हालत में बचने वाले नहीं है। तुर्कीच्या इस्तंबुलमध्ये फुटबॉल मैदानाबाहेर उभ्या असलेल्या 2 कारमध्ये बॉम्बस्फोट झालेले आहेत। यामध्ये 29 जणांचा मृत्यू झालाय तर 166 जण जखमी झालेत। जखमींमध्ये पोलिसांचा समावेश आहे। बेसिक्स मैदानाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांमध्ये हे स्फोट झालेले आहेत। सुसाईड बॉम्बरद्वारे हे स्फोट घडवून आणले गेलेले आहेत। त्याचबरोबर स्फोटानंतर हल्लेखोरांनी पोलिसांच्या दिशेने फायरिंग केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळते। त्यामुळे पोलिसांना लक्ष्य करण्यासाठीच हे स्फोट घडवले गेल्याचा संशय आहे। दरम्यान मैदानामध्ये रात्री सॉकरची मॅच संपल्यानंतर हे स्फोट घडवण्यात आले, त्यामुळे हा दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे। बारामतीमध्ये राष्ट्रवादीला पाणी पाजणारच अशा शब्दामध्ये मुख्यमंत्र्यांनी थेट बारामतीमध्ये येऊन शरद पवारांना आव्हान दिलंय। 14 डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री बोलत होते। भाषणादरम्यान तहान लागल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तोंडाला पाण्याची बाटली लावली, मात्र पाणी पिताना त्यांना राष्ट्रवादीला पाणी पाजणार हा डायलॉग सुचला आणि भाषणादरम्यान त्यांनी तो उपस्थितांना सुनावला। एका वर्षामध्ये 1 कोटी तरुणांना त्या ठिकाणी हे लोन देण्याचं काम माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालेलं आपण बघितलं। आज याकरता पाणी पितोय की 15 तारखेला 14 तारखेला राष्ट्रवादीला पाणी पाजणार आहे। बारामती संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांनी सारवासारव सुरू केली आहे।
दसऱ्याला भगवानगडाच्या पायथ्याशी झालेल्या सभेत जानकरांनी अजित पवारांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मंत्री म्हणून तसे शब्द वापरायला नको होते, पण भावनेच्या भरात तोंडातून शब्द निसटले, अशा शब्दात जानकरांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. दरम्यान बारामतीचा खासदार मीच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामतीच्या जनतेबद्दल नेहमी मला प्रेमच आहे, विशेष म्हणजे. आणि ते आता आपण मिनिस्टर असल्यानंतर तोंडातून तसं गेलं नाही पाहिजे, भावनेच्या फळात गेलेलं आहे आणि त्याची आपण दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे बारामतीबद्दल काय नाही आणि बारामतीतच मी खासदार होणार आहे. थँक्यू. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून आपण मोबाईलमधील कॅमेराच काढून टाका अशी विनंती करणार असल्याची खोचक टिप्पणी पंकजा मुंडेंनी केली आहे. कुठल्याही कार्यक्रमात लोकांशी, कार्यकर्त्यांशी या सेल्फीच्या नादामुळे साधा संवादही होत नाही. कुठेही गेलो की लोक कायम सेल्फी आणि कॅमेऱ्यात गुरफटलेले असतात. त्यामुळे तरुणाईला जरा शिस्तीचं व्यसन लावणं गरजेचं आहे असं म्हणत पंकजांनी सेल्फीवाल्यांचे कान उपटलेत. त्या पिंपरी चिंचवडमध्ये गोपीनाथ मुंडेंच्या जयंती कार्यक्रमात बोलत होत्या. पहिले काय होतं, गावात एक माणूस कॅमेरा विकत घ्यायचा आणि व्यवसाय करायचा. आता हे 4 कॅमेरा फोटो काढायला लागले, पण आमच्या पोरांना सेल्फी काढण्याचं प्रचंड वेळ आहे. सेल्फी काढा तुम्ही, तलावावर काढा, पाण्यावर काढा, माझं काही म्हणणं नाही, पण माणसावर काढताना तुमची एवढी घाई असते की जो मूळ कार्यकर्ता असतो, ज्याचा कार्यक्रम असतो, तो बाजूलाच राहतो. मी आले होते तेव्हा एक नारा दिला होता, राष्ट्रवादी मुक्त पिंपरी चिंचवड. कारण इतका इथला पिंपरी चिंचवड प्राधिकरण याच्या भ्रष्टाचारामुळे एक नारा दिला होता आणि तो नारा पूर्ण झाला. या सगळ्यांच्या प्रवेशामुळे आता राष्ट्रवादी तशी तर हलकी झालेली आहे. जळगाव जिल्ह्यातील 40 गावचा पैलवान विजय चौधरीने महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेतेपदाची हॅट्रिक साधली आहे. पुण्यातील वारजे गावामध्ये झालेल्या स्पर्धेत विजय चौधरीने शेवटच्या लढाईमध्ये अभिजित कटकेवरती 2-0 अशी मात केली. विजयचा अनुभव अभिजितच्या युवा शक्तीवरती भारी ठरला. विजय चौधरीने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली आहे. ही कुस्ती पाहण्यासाठी कुस्तीप्रेमींनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विजय चौधरीला महाराष्ट्र केसरीची गदा सुपूर्द केली. विजयने सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी किताब जिंकण्याचा नरसिंग यादवचा विक्रम आहे, त्याची बरोबरी साधली. अवघड परीक्षेची तयारी केल्यावर मगच सोपा पेपर जातो. पहिला मराठी 6 प्रतिस्पर्धी खेळलो, ते पण नवीन होते, दुसऱ्या नवीन, आणि ज्यावेळेस तिसऱ्या वेळेस खेळलो त्यावेळेस ते पण नवीन. त्यामुळे मी कोणालाच कमी लेखून चालणार नाही. त्या पद्धतीने सराव केला होता आणि त्याचा रिझल्ट आज आलाय. ऑगस्टा वेस्टलँड घोटाळा प्रकरणी माजी हवाई दल प्रमुख SP त्यागी यांना 14 डिसेंबरपर्यंत CBI कोठडी सुनावण्यात आली आहे. शुक्रवारी CBIने SP त्यागींसह त्यांचे भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांना अटक केली होती. या तिघांना पटियाला कोर्टासमोर हजर केलं असता त्यांची रवानगी CBI कोठडीत करण्यात आली. 3600 कोटींच्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यामध्ये SP त्यागी यांनी पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे. लाच घेतल्याचा आरोप CBIला लावलाय. केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्यावरती किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. सध्या सुषमा स्वराज या ICU मध्ये आहेत. 64 वर्षांच्या सुषमा स्वराज यांना दीर्घकाळापासून मधुमेह असल्यामुळे त्यांची किडनी निकामी झाली होती. अखेर योग्य किडनी दाता मिळाल्यानंतर त्यांच्यावरती ही शस्त्रक्रिया करण्यात आली. तिकडे बीडच्या एका तरुणाच्या खात्यामध्ये 14 लाख आल्याचं ऐकून त्याला बँकेतच भोवळ आली. शेख अर्शद असं या तरुणाचं नाव आहे. अर्शद पैसे काढण्यासाठी SBIच्या बँकेत गेला असता त्याने खात्यातील पैशांची विचारणा केली आणि पासबुकवर एंट्री करून बघितले. त्यावेळी चक्क त्याच्या खात्यामध्ये 14 लाख रुपये जमा झाले आणि काढले गेल्याचं त्याला कळलं. हे पाहून अर्शदच्या अचानक छातीत दुखू लागलं आणि त्याला थेट रुग्णालयात दाखल करावं लागलं. उपचारानंतर त्याला डिस्चार्ज मिळालाय. आपली फसवणूक झाल्याची तक्रार शेख अर्शदने पोलिसात केली आहे. मुंबईतल्या टोल नाक्यांवरती ETC टॅगही 10% सवलत देण्यात यावी. राष्ट्रीय महामार्गांवरती RF टॅगचा वापर करणाऱ्या वाहन चालकांना 10% सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलेली आहे आणि त्याचमुळे मुंबईतील ETC टॅग हा RF टॅग प्रमाणेच असल्यामुळे वाहन चालकांना टोलमधून 10%ची सूट मिळावी अशी मागणी होतीये आणि ही सूट आता मिळणार आहे. त्यामुळे ETC टॅगचा वापर करणाऱ्यांचं प्रमाण वाढणार आहे. परिणामी टोलवरील रांगाही कमी होतील.
बातमी कोल्हापूरमधून चलन तुटवड्यामुळे बँक कर्मचाऱ्यांचे अतोनात हाल होत असल्याचा आरोप करत राज्यातील विविध बँकांच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. बँकांच्या प्रतिनिधींशी कोणतीही चर्चा न करता थेट शासकीय धोरण ठरवणं, नियमांमध्ये वारंवार बदल करणं, कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये रोजच्या रोज संघर्ष उद्भवत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनचे महासचिव देविदास तुळसापूरकर यांनी दिली आहे. नाबार्डच्या पथकाकडून राज्यातील जिल्हा बँकांची तपासणी सुरू झाली आहे. सलग सुट्यांच्या काळामध्ये सांगलीच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सर्व शाखांची तपासणी केली जाणार आहे. जिल्हा मध्यवर्ती आणि नागरी सहकारी बँकांकडे असलेल्या 2 लाख आणि त्यापेक्षा अधिक रकमेचा भरणा केलेल्या खातेदारांची आयकर विभागानं माहिती मागितली आहे. तशा नोटीसही बजावण्यात आलेल्या आहेत. नाबार्ड आणि आयकर विभागाच्या या कारवाईमुळे बँकांसह खातेदारांचं धावही दणाणलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतल्यानंतर विस्कटलेली आर्थिक घडी नीट होण्यासाठी 5 ते 6 महिने लागतील, असं मत माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केलेलं आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते. मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन पुण्यात सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. कुठली गोष्ट असं पब्लिसिटीच्या हे मागे लागतात आणि त्यामुळे यांचा सगळा घोटाळा होतो. तशाच प्रकारची ही स्थिती झालेली आहे. मला वाटतं की हे आणखी 5-6 महिने ही अशी परिस्थिती राहील आणि त्यामध्ये काही सुधार होईल असं मला नाही वाटत. नोटाबंदीला महिना पूर्ण झाल्यानंतरही शेतकरी सर्वसामान्यांच्या अडचणी दूर होत नाहीत. भाजपचं सरकार निवडून देण्याचे हे भोग आहेत, अशा शब्दामध्ये काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी सरकारवरती टीका केली. ते काल सिंधुदुर्गमध्ये आयोजित कृषी प्रदर्शनात बोलत होते. ते चाललंय हे योग्य नाही. जे तुम्ही केलं 2014 आणि त्यामुळे 2014ला जे मतदान केलं ते आता भोगायला लागतंय असं जरी म्हटलं तर चुकीचं नाही. जिल्हा बँकेवर पण नोटबंदीमध्ये अन्याय होतोय. बँकेप्रमाणे नॅशनल बँकेवर सगळे व्यवहार जिल्हा बँक करतात, पण नोटबंदी नंतर बाकी चलनी व्यवहार करायला आज बंदी आहे. लोकांचे पैसे आज तुम्हाला सुद्धा 88 माणसं स्वतःचे पैसे काढायला गेले असताना मृत्यू आला हो. बुलढाण्याच्या शेळगाव आटोळ या ठिकाणी 2000च्या बनावट नोटा तयार करणाऱ्या एकाला अटक करण्यात आलेली आहे. मोहन सोळंके असे आरोपीचं नाव असून तो कम्प्युटर अँड टायपिंग इन्स्टिट्यूट चालवायचा. त्याच्याकडून पोलिसांनी 2000 रुपयांच्या 5 आणि 500ची एक बनावट नोट जप्त केली आहे. मोहनने कम्प्युटर आणि प्रिंटिंगच्या मदतीने 2000ची बनावट नोट तयार करून ती मित्राला दिली. त्याने ती नोट मेडिकलवर चालवण्याचा प्रयत्न केला, पण मेडिकल चालकाने ही नोट बनावट असल्याचं ओळखलं आणि गोरखधंद्याचा पर्दाफाश झाला.